हॅलो गाईज, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बैंगन भरताची रेसिपी. एकदा अशी बनवून बघा, नक्की तुम्हाला खूप आवडेल. आणि जर वेळेस अशीच बनवचाल आणि ह्याची टेस्ट पण इतकी छान लागते, खूप म्हणजे खूप मस्त लागते. आणि ही आसामची खूप फेमस डिश आहे बैंगन भरता. इकडे खूप बनवलं जातं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी मी इथे एक मोठं बैंगन असतं ना, ते घेतलेलं आहे. त्याला स्लाइसमध्ये छोट्या आकारात मी काटून घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी मी 2 ह्याच्यामध्ये टोमॅटो पण घेतलेले आहेत. ही छोट्या आकाराची टोमॅटो. तुम्हाला जर टोमॅटो मोठा असेल तर तुम्ही एकच घेऊ शकता. आणि त्याला व्यवस्थित कापून त्याच्यामधल्या बिया काढायच्यात. बियाने काय होतं की थोडंसं आंबटपणा येतो, त्यामुळे बिया काढून ह्याच्यामध्ये मी 2 हरी मिर्च घेतलेल्या आहेत. आणि इकडे मी मस्टर्ड ऑइल घेतलेला आहे. मस्टर्ड ऑइल म्हणजे कच्च्या घाणीचं तेल असतं ना, मी ते तेल घेतलेलं आहे. त्या तेलानेच टेस्ट इतकी छान येते ना, खूप म्हणजे खूप मस्त येते. त्याच्यामध्येच मी आपली ती वांगी, थोडंसं आपण लसूण पण घेतलेलं आहे. आणि त्याला 1 ते 2 मिनिट ते लगेच भाजून जातं. आणि भाजल्यानंतर त्याची टोमॅटोची जी वरची साल आहे ती आपोआप निघते. ती काढून व्यवस्थित त्याला एका साईडला ठेवणार आहे. आणि माझ्याकडे 2दा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि त्यानंतर मी इकडे कांदा पण घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे. आणि इकडे मी दुसऱ्या साईडला लगेच ते काढून दुसरा घाणा पण टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण मी थोडंसं तेल वगैरे टाकून व्यवस्थित हे केलेलं आहे. आणि इकडं जो मी कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक काटलेला आहे. स्लाइसमध्ये नाही, बारीक छोट्या छोट्या क्यूबमध्ये काटलेला आहे. आणि इकडे मी मिरची पण घेतलेली आहे, मधून काटून घेतलेली आहे, जेणेकरून बियाणे तिखट होईल आपली भाजी. आणि लसूण पण थोडासा चॉप करून घेतलेला आहे. मी जो मसाला घेतला होता त्याच्यामध्ये पण थोडासा लसूण टाकला होता. आणि थोडासा इकडे पण मी लसूण हे करून घेतलेला आहे. आणि ह्याला पण 1 ते 2 मिनिट चांगलं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण आपलं हे सॉफ्ट झालेलं आहे. आणि नॉर्मल काय होतं की ह्याच्यामध्ये मी थोडंसं मटर पण घेतलेलं आहे. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघितलं तर मटर पण घालतात. आणि नॉर्मल काय होतं की आपण गॅसवर वगैरे डायरेक्ट ठेवून ते काही इतकं चांगलं नाही, त्यामुळे मी असं बनवलेलं आहे. ही पण खूप मस्त बनते, एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि त्याला मॅशरच्या सहाय्याने मी त्याला पूर्ण मॅश केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण छान असं मॅश झालेलं आहे हे. गरम गरमच मॅश करा. गार झालं की काय होतं की थोडंसं ते हार्ड व्हायला लागतं, त्यामुळं गरम गरम मॅश झालं की ते मॅश होऊन जातं. इकडे मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच थोडंसं जिरं, मोहरी, आपलं कढीपत्ता वगैरे सगळं टाकून व्यवस्थित मी हलवलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, थोडीशी मिरची आणि लसूण पण टाकलेलं आहे. 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर इकडे मी मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी धनिया पावडर आणि थोडंसं आपलं लाल तिखट असते ते पण घेतलेलं आहे. आणि थोडीशी हळदी पण घेतलेली आहे. या मसाल्यांनी टेस्ट छान येते, त्यामुळे मी मसाले पण टाकलेले आहेत. आणि थोडी मिरची पण टाकलेली आहे, ज्याने टेस्ट छान येते. आणि थोडंसं पाणी टाकून चांगला आपण मसाला भाजून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण जे पूर्ण सारण केलं होतं ते पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये ते टाकूयात. आणि चवीपुरतं नमक टाकून व्यवस्थित 1 ते 2 मिनिट आपण ह्याला झाकण टाकून भाजून घेणार आहोत. आणि भाजी झाली आहे आपली. आणि हा भरता एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा, इतका मस्त लागतो. हा तुम्ही डाळ भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. ह्याची टेस्ट एकदम मस्त लागते. तुम्ही नक्की एकदा ही ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक